सर्व खेळाडूंनी आणि मोबाईल आपल्याकडे आढळला तरी देखील पेनल्टी आहे. ही बोर्ले संघासाठी देखील सूचना आहे. जेव्हा तुमची फलंदाजी असेल तुम्हालाही डगआउटमध्येच बसायचं आहे. मोबाईल आपल्याकडे आढळला नाही पाहिजे आणि जर असं काही घडलं तर 5 रनची पेनल्टी असेल. आणि बघा इनिंग जेव्हा संपते तेव्हा पुढची इनिंग सुरू करण्याचे ज्यावेळी जे खेळाडू मैदानामध्ये आहेत ते बाहेर येण्याच्या अगोदर तुम्हाला आतमध्ये जायचंय. हाही एक नियम आहे. माईक चेक. सर मोराई गावचे प्रशांत महादेव पाटील यांचं इथं आगमन झालंय. त्यांचाही सहर्ष स्वागत असेल आणि त्यांना विनंती असेल आपण मंचावर यायचं आहे. प्रशांतजी पाटील आपल्याला विनंती असेल आपण मंचावर यायचं आहे. धन्यवाद सर. काही नियमावली आयोजन कमिटीने प्रत्येक रात्रीमध्ये प्रत्येक संघापर्यंत पोहोचवली, ती आपल्यापर्यंत पोहोचली गेली. चला आपण फ्रेश मॅच कडे जातोय. डी गटातील डी पोल मधील 2 फ्रेश मॅचेस इथून बाकी आहेत. सलग 2 सामने जिंकून जयनमान खारकोपर संघ तिसऱ्या फेरीत गेला. तो मात्र आता घरी जाऊन भोजन करून पुन्हा दाखल होईल, कारण आज एक संघ प्रणय आपण पाठवणार आहोत सुपर 5 मध्ये. सुपर 6 मध्ये पहिल्या रात्रीमध्ये आपण पाहिलं बंबावी पाडा, दुसऱ्या रात्रीमध्ये माफ करा सुपर 6 मध्ये जाणारे पहिल्या रात्रीमध्ये ओमसाई तुर्भे, दुसऱ्या रात्रीमध्ये निलेश 11 जावळे आणि कालच्या रात्रीमध्ये कर्तेश्वर मोठे बिंगार. आणि एफ गटातून जे एक सामने जिंकलेत ते बंबावी पाडा, अर्जुन 11 खोत ब्रदर्स बामण डोंगरी आणि जयनमन वाघिवली आजच्या रात्रीमध्ये आपण पाहिलं. 5 षटकांचा सामना, 5 गोलंदाज आपण पाहतोय ते वापरायचे. आराध्या स्पोर्ट्स पाटणोली 24 लाईव्ह इव्हेंट्स बोर्ले आणि या बोर्ले टीम कडनं गोलंदाजी धुरा सांभाळण्यासाठी आपल्याला पाहायला मिळतोय तो दर्शन पाटील. यस, पंचाचा ग्रीन सिग्नल बरोबर 11 वाजलेत. 11 PM सध्या गाड्यामध्ये झालेत. 20 मिनिटांमध्ये 4 षटकं आणि 25 मिनिटांमध्ये इनिंग संपली पाहिजे. बघा पंचांना पूर्ण अधिकार आहेत, कोणत्या क्षणी ते खेळाडू आतमध्ये घेऊ शकतात. त्यामुळे बोर्ले संघ आपण या गोष्टीकडे थोडं लक्ष केंद्रित करूया. पहिला चेंडू लोअर फुल टॉस बॉल ऑन साइडला गॅप मध्ये बॉलला ढकललाय. दमदार सुरुवात तन्मय पाटीलची आराध्या स्पोर्ट्स पाटणोलीसाठी होत असताना पहिल्याच बॉलवर चौकार आलाय. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहूया दर्शनचा हा चेंडू अगदी लोअर फुल टॉस बॉल बॅटच्या अगदी टोला लागल्यानंतर स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने बॉलला पाठवलंय. दर्शन पाटीलची दमदार त्याच्या विरुद्ध दमदार सुरुवात तन्मयची पाहायला मिळते. क्षेत्ररक्षणाची व्यवस्था आता बदलली गेली, कारण पॉवर प्लेचं षटक सध्या सुरू आहे. हो, यावेळेस बघा आतमध्ये चेंडू गुडले स्पॉटवर टप्पा पडल्यानंतर आपण पाहतोय चांगला चेंडू येत असताना आपण पाहतोय आतमध्ये डिफेन्स करायला भाग पाडलं. बचावात्मक पवित्रा आपण पाहतोय फलंदाज तन्मयने वापरला, कारण खूप चांगल्या दर्जाचा चेंडू दर्शन पाटीलने हाताळला होता. 4 धावा धावफलकावर आहेत. पहिलं षटक सध्या प्रगती पथावर आहे. यावेळेस खोला टाकलेला चेंडू खोदून काढला या बॉलला अक्षरशः आणि पाठवलं ते लॉंग ऑन सीमा पार. तन्मयला तुम्ही जास्त वेळ शांत ठेवू शकत नाही. पहिल्या बॉलवर चौकार, त्यानंतर कमबॅक केलं गोलंदाज दर्शनने. मात्र या बॉलवर अगदी पुढ्यात टाकलेला चेंडू आपण पाहतोय. स्लॉट मधला चेंडू होता, झोन मध्ये रडार मध्ये चेंडू पाहायला मिळाला आणि सरळ लॉंग ऑन बाउंड्री लाईन क्लिअर करत या बॉलला पाठवलंय ते तन्मय पाटीलने. 6 धावा संख्येसाठी 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर बिनबाद 10 धावा आराध्या स्पोर्ट्स पाटणोली. सध्या आपण पाहतोय दमदार सुरुवात. 24 लाईव्ह इव्हेंट्स बोर्ले ज्यांनी टॉस जिंकला, क्षेत्ररक्षण निवडलंय. पुढचा चेंडू आणि एज अँड गॉन. संदेश पाटील होते ऍज अ विकेट किपर, कोणती चुकी करत नाहीयेत. आणि पहिला धक्का दर्शन पाटील देत असताना तन्मय पाटीलच्या रूपात आराध्या स्पोर्ट्स पाटणोली संघाला हा एक मोठा धक्का लागलाय. रिप्ले मध्ये आपण पाहूया सध्या स्क्रीनवर बाहेर गेला चेंडू आपण पाहतोय. जाता जाता हलकासा ब्रश झाला आणि जिथे संदेश पाटील यांना आपण पाहिलं. 24 लाईव्ह इव्हेंटचे खरं तर प्रोप्रायटर आहेत संदेश पाटील आणि सध्या ते आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये खेळतात. आणि त्यांच्याच माध्यमातून आपण पाहतोय 24 लाईव्ह इव्हेंट्स बोर्ले हा संघ मैदानामध्ये खेळत असताना
विकेट आली आपण पाहतोय. दर्शन पाटील यांच्या गोलंदाजीवर संदेश यांनी झेल टिपला. नवीन फलंदाज रतेश पाटील आले. तन्मय बाद झाले, ज्यांनी सुरुवात खूप आक्रमक करून दिली होती आपल्या संघासाठी. योगेश पाटील त्याच्या समवेत आहे. 5 षटक आहेत, त्यामुळे 5 गोलंदाज वापरावे लागणार आहे, हे विशेष. आराध्य स्पोर्ट्स पाटणोली किती धावसंख्येपर्यंत मजल मारणार आहे. 10ला 1 आहे सध्या पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. पॉवर प्लेचं 2 क्षेत्ररक्षक तुम्हाला सीमारेषेलगत पाहायला मिळतात. इथे 1 मोर विकेट जाण्याची संधी आहे आणि कॅच टिपला जातोय. ऋतिक पाटीलने आपण पाहतोय शॉर्ट मिड विकेटला हा झेल टिपलाय आणि आल्या पावली रतेश पाटील देखील जाईल मैदानाच्या बाहेर. 2 बॉलवर 2 धक्के दर्शन पाटीलने दिलेत. बघा, रायझिंग डिलिव्हरी होती, ऑन साइडला खेळायचं होतं, मात्र तिथे फटका फसला अगदी 30 यार्डच्या आतमध्ये. ऋतिकला आपण पाहिलं, हा झेल टिपला त्याने शॉर्ट मिड विकेटला. आणि दुसरा धक्का आराध्य स्पोर्ट्स पाटणोलीला लागत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. चेतनजी पाटील बोरले यांच्या वतीने 24 लाईव्ह इव्हेंट्स बोरले संघासाठी शुभेच्छा आल्यात. त्यांचे आपण मनापासून आभार व्यक्त करूया. शेवटच्या बॉलवर आता काय घडणार? विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आलाय दर्शन पाटील. नवीन फलंदाज श्रेयस पाटील. दोन्ही बाजूला पाटील पाटील पाहायला मिळतात. विकेट हॅट्रिक संपन्न केली जाईल का? दर्शन पाटीलच्या माध्यमातून प्रयत्न तर करतील. समोर आहेत श्रेयस. 10 धावा धावफलकावर. कमालीचं कमबॅक केलंय. सुरुवातीला मार पडला, त्यानंतर मात्र शोधबोध घेत दमदार पुनरागमन आणि विकेट हॅट्रिक संपन्न होत असताना या बिलियनियर एम्पायर ट्रॉफी मधील 3री विकेटची हॅट्रिक आपण पाहतोय, आपल्या नावावर करतोय तो 24 लाईव्ह इव्हेंट्स बोरले संघाचा धारदार तीक्ष्ण प्रखर गोलंदाजीचा नमुना पेश करणारा दर्शन पाटील. आणि 3ही विकेट्स प्रणय झेलबादच्या स्वरूपात आलेत. अगोदर तन्मय, त्यानंतर आपण पाहिलं रतेशला आणि त्यानंतर आपण पाहिलं श्रेयसला. पहिली विकेट हॅट्रिक बंटी ठाकूर, जो निलेश 11 वडगावचा खेळाडू, त्यानंतर भावेश कोळी ट्रॉम्बे कोळीवाडाचा खेळाडू आणि त्यानंतर मात्र दर्शन पाटील 24 लाईव्ह इव्हेंट्स बोरले संघाचा हा जबरदस्त स्ट्रायकर गोलंदाज. 10ला 3 सध्या आपण पाहतोय. धावफलकावर धावा आहेत. पहिलं षटक संपलंय. नवीन फलंदाज आलाय राकेश कातकरी. योगेश पाटील मैदानामध्ये आहे. आता एका चांगल्या पार्टनरशिपची गरज आहे. आराध्य स्पोर्ट्स पाटणोली संघाला ती भागीदारी त्यांना रचावी लागेल या मॅच मध्ये, कारण सध्या नाजूक अवस्था संघाची झाली आहे. 3 फलंदाज माघारी परतलेत. धावफलकावर फक्त 10 धावा आहेत आणि अजून 24 चेंडू इथून येणं बाकी आहे. त्यामुळे या 24 चेंडूमध्ये संयम इथे दाखवावा लागेल, पेशन्स दाखवावे लागतील, अटॅक देखील त्याच पद्धतीने करावा लागेल. प्रतीक पाटील आलेत सेकंड ओव्हर मध्ये. समोर आहे योगेश. विकेट हॅट्रिक आपण पाहिली. दर्शनच्या माध्यमातून दबाव टाकलाय फलंदाजांवर. हो, यावेळेस बघा वायडी शॉर्करचा प्रयत्न. कीपर आपण पाहतोय संदेश बॉलवर जात असताना रन मिळत नाहीये. डॉट बॉलने सुरुवात करतोय आपल्या स्पेलची प्रतीक पाटील. बिलियनियर एम्पायर ट्रॉफी 2026 चा हा दिमागदार सोहळा आपण पाहताय. 4थी रात्र आहे या स्पर्धेची. तब्बल 6 रात्रींमध्ये ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते, संपन्न होते. 10ला 3 एक्सलेरेशन करावं लागेल, मात्र ते कधी तेही महत्वाचं. यावेळेस बघा डिफेन्सिव्ह पवित्र हलक्यात आणि फक्त पुश केले बॉलला. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू अडवला जातोय. सिंगल मिळते. थोडासा वेळ घ्यावा लागेल आता. योगेश पाटील राकेश कातकर यांना सेट व्हावं लागेल, कारण 3 फलंदाज म्हणजे टॉप ऑर्डर कोलॅब झाली आहे. मिडल ऑर्डर मध्ये आपण राकेशला पाहतोय. टॉप ऑर्डर मधला योगेश जो की सलामीला आला होता, तो मात्र नॉन स्ट्राईकलाच होता बराच वेळ, कारण एका बाजूने विकेट्सवर विकेट्स पडत होते. यावेळेस बघा वेट अँड वॉचची भूमिका किती महत्वाची आहे हे दाखवून देत असताना राकेश कातकरीने पहिला गगनभेदी किंवा दुसरा गगनभेदी षटकार या इनिंगचा ठोकलाय. सीमा पार बॉल गेलाय. धावफलकावर धावा लागल्यात त्या 17 धावा. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. झोन मधला चेंडू आपण पाहतोय. सध्या पाठवला तो सीमा पार. चला, चेक केलेले चेंडू पंचांकडे दिलेले आहेत. जे सुरुवातीला चेक केले गेले तेच पंचांकडे आपण सुपूर्त ऑलरेडी केलेले. त्यातला चेंडू दिला, तो गाळ झाला तर आपण नक्कीच नवीन चेंडू देऊ. 17ला 3.
यावेळेस बघा चांगला ड्राईव्ह, मात्र चांगली फिल्डिंग, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. भूषण होते त्या ठिकाणी शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या दरम्यान. एक क्विक सिंगल आली आहे. स्ट्राईक रोटेट होते. 18 धावा या ओव्हरमध्ये आतापर्यंत 4 चेंडू आणि 8 धावा आल्यात. पार्टनरशिप आता इथे हळूहळू बनते, भागीदारी रचली जाते योगेश आणि राकेशच्या दरम्यान. हो, कमी गतीचा बॉल, डायरेक्ट हिट. पुन्हा एकदा चांगली फिल्डिंग करतायत, मात्र यशच्या काही आपण पाहतो भेटता येत नाहीये. मात्र हा क्षेत्ररक्षणाचा दर्जा आपण पाहतोय अगदी वरच्या लेवलचा, हाय लेवलचा पाहायला मिळतोय. डॉट चेंडू येत असताना आपण पाहतोय अंतिमचा चेंडू पॉवर प्ले मधील शिल्लक आहे. 18-3 आहे सध्या आराध्य स्पोर्ट्स पाटणोली हा संघ. आणि इथे 1 मोर विकेट. बाहेरचा चेंडू आणि त्याच्या छेडछाडी करण्याचा प्रयत्न आणि झेल टिपत असताना रिषभ पाटीलला आपण पाहिलं. फ्लाय स्लिप मध्ये चौथा धक्का लागलाय. फलंदाज आपण पाहतोय सलामीला आलेला योगेश पाटील देखील बाद. 2 षटकांच्या समाप्तीनंतर आराध्य स्पोर्ट्स पाटणोली 18 धावा, 4 गडी बाद. शिवम दमडे आलेत नवीन फलंदाज. 18 धावा धावफलकावर आहेत. शुभम पाटील आता तिसऱ्या षटकात. दर्शन पाटील पहिलं षटक हाताळलं, 10 धावा 3 विकेट्स. दुसरं षटक आपण पाहिलं हाताळलं ते प्रतीकने, 8 धावा दिल्या 1 विकेट. आणि आता शुभम पाटील. राकेश कातकरी 2 बॉल 7 वर खेळतात. त्यांच्या बॅटमधनं आपण तो एक नेत्रदीपक षटकार देखील पाहिला होता. अशाच फटक्यांची गरज आहे. एकूण 18 बॉलचा खेळ सध्या पूर्वार्ध मधला बाकी आहे. शिवम दमडेला देखील राकेश कातकरे यांना एक चांगली साथ देणं इथे गरजेचं आहे. आणि शुभमला देखील आता अगोदरच्या गोलंदाजांनी चेक ते केलंय, तसाच परफॉर्मन्स त्याच्याकडनं अपेक्षित असणार आहे. ड्राईव्ह केलाय, ऑफ ड्राईव्हचा फटका. एक्स्ट्रा कव्हरला मिसफील्ड झाली हलकसं फंबलिंग होत असताना, आणि त्याचा फायदा उचललाय. दोन्ही फलंदाजांनी सिंगल डबल मध्ये कन्वर्ट केले. एक डाव महत्वाची. 20 धावा धावफलकावर होतात. आजच्या या रजनीचा आपण विचार केला प्रणय, तर बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये धावत चेस झालेल्या आहेत. चेसिंग होतं या क्रीडांगणावर, त्यामुळे कोणतीही धावसंख्या सेफ नाहीये. यावेळेस बघा हलक्या हाताने बॉलला स्टिअर केलं होतं शॉट थर्ड मॅन मध्ये. हो, बॉल निसटला होता. दुसरीचाही प्रयत्न इथे करता आला असता. डगआउट मधून तेच सांगतात, मात्र हरकत नाही. फलंदाज बोलतोय आरामात आपण करूया धावा. 21 तिसरं षटक सध्या आपण पाहतोय प्रगतीपथावर. बिलियनर एम्पायर ट्रॉफी 2026, चौथी रात्र चौथी रजनी. फ्रेश मॅच सध्या आपण पाहतोय. बोरले विपक्ष पाटणवली. यावेळेस खोला टाकलेला चेंडू ऑन साइडला उडवलाय. फिल्डर आहेत डी बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. 2 बाउन्स बॉलला कलेक्ट करतायत. शेवटच्या मोमेंटला थोडीशी दिशा बदलली होती चेंडूने, मात्र सावरलं स्वतःला. दर्शन पाटीलने आणि बॉलला पकडलं, उचलून फेकलं. त्या दरम्यान एक सिंगल मिळते. 3 चेंडू मध्ये आतापर्यंत शुभमने 4 धावा खर्च केल्यात. दुहेरी धाव, सिंगल डबलने जास्त काही नुकसान होणार नाही बोरले संघाचं. फक्त चौकार षटकार मारून द्यायचे नाही आणि मध्ये मध्ये विकेट काढायचे, कारण 4 विकेट्स ऑलरेडी त्यांनी काढले. दबावामध्ये सध्या पाटणोली संघ आहे आणि तो दबाव झुगारण्याचं काम करतायत फलंदाज, मात्र त्यांना यश काही मिळत नाहीये. इथे यश मिळालं ते शुभमला आणि झेल टिपला सिद्धांत तांडेलने, आणि 5वा धक्का लागला तो आराध्य स्पोर्ट्स पाटणोली संघाला. बाद होत आहेत ते राकेश कातकरी. निम्मा संघ आता मैदानाच्या बाहेर गेला. ऍक्शन रिप्ले आपण पाहू शकाल. ऑफ स्टंपचा बाहेरचा चेंडू होता, ऑन साइडला खेळला होता, खेचून मारला होता अक्षरशः. तर भरपूर ताकद इथे लावली होती, ताकद कमी पडली. जिथे आपण सिद्धांतला पाहिलं, चांगला झेल त्याने टिपला.
पिछेहाट झाली. आराध्य स्पोर्ट्स पाटणोली संघ पूर्णपणे बॅकफुटला. कोणताही फलंदाज दीर्घकाळ मैदानामध्ये थांबू शकला नाहीये. त्याचं कारण 24 लाईव्ह इव्हेंट्स बोर्ले संघाची अप्रतिम गोलंदाजी, त्यांना मिळत असलेली क्षेत्ररक्षकांची साथ, योग्य मोमेंटला टिपलेले ते झेल, प्रत्येकाने 100% दिलंय आतापर्यंत. आणि हा सांघिक खेळ सध्या बोर्ले संघासाठी फायद्याचा ठरलाय. केतन पाटील न्यू बॅटर ऑन स्ट्राईक 7व्या क्रमांकावर. रायझिंग डिलिव्हरी, उसळी घेतली बॉलने शुभम पाटील. चांगला टप्पा आणि चांगली गती इथे आपल्याला पाहायला मिळते त्याच्या माध्यमातून. चांगला स्पेल राहिलाय शुभमचा. 5 चेंडूमध्ये 4 धावा आणि 1 विकेट. आतापर्यंतचा सर्वाधिक इकॉनॉमिकल स्पेल आपण म्हणू शकतो. मात्र 1 चेंडू शिल्लक आहे. हो, इथे बॉल हवेत आणि 1 मोर विकेट डाऊन. संदेश पाटील बॉलच्या खाली आणि 6वा धक्का आराध्या स्पोर्ट्स पाटणोलीला लागलाय 22 या धावसंख्येवर 3 षटकांच्या समाप्तीनंतर. बघा, अयोध्या ग्रुप घनश्यामजी पाटील बोर्ले यांच्या वतीने बोर्ले संघासाठी शुभेच्छा आल्यात. आपण घनश्याम दादांचं आभार व्यक्त करूया. सध्याच्या घडी पाहतोय 24 लाईव्ह इव्हेंट्स बोर्ले संघाचाच बोलबाला सध्या मैदानाच्या आतमध्ये आहे. टेनिस बॉल क्रिकेट जगतामध्ये देखील थेट प्रक्षेपणाचा जेव्हा विषय येतो तेव्हा 24 लाईव्ह इव्हेंट्सचा बोलबाला राहतो. तब्बल 3,42,000 पेक्षा जास्त सबस्क्रायबर ज्यांचे सध्याच्या घडीला आहेत असं 24 लाईव्ह इव्हेंट्स. आणि खरं तर त्यांचे प्रोप्रायटर ओनर संदेशजी पाटील देखील सध्या मैदानाच्या आतमध्ये आहेत. ॲज अ विकेट किपर ते भूमिका बजावतात. एक चांगले खूप गुणवान खेळाडू आहेत. तिथंच चांगलं व्यक्तिमत्व आणि त्यांच्याच माध्यमातून पुरस्कृत केलेला आपण पाहतो 24 लाईव्ह इव्हेंट्स बोर्ले हा संघ. 3 षटकं 22-6. आता 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. संदीप पाटील नवीन फलंदाज झालेत 8व्या क्रमांकावर. शिवम दमडे आहेत 1 बॉल 1 वर खेळत आहेत. ते सध्या स्ट्राईक वर आहेत. चला गती द्या बोर्ले संघ सामन्याला. पंच बघा तंबी देतात आपल्याला. शांतता आपण पाहतोय क्रीडांगणावर आहे. काही प्रेक्षक वर्ग तिकडे आकड्यांचा खेळ खेळतायत. काही प्रेक्षक सामन्यामध्ये लक्ष देत आहेत. पाटील 4थ्या षटकामध्ये. अनुभवी खेळाडू आहेत बोर्ले संघाचे भूषण पाटील. बघूया आता त्यांचा अनुभव इथे किती फायद्याचा ठरतोय. समोर शिवम आहे, त्यांच्या समोर संदीप पाटील. 12 चेंडू आहेत. पाटणोली संघाला धावा पाहिजेत कोणत्याही परिस्थितीमध्ये आणि त्यासाठी प्रयत्न करते. नशिबाची साथ मिळते. बॉल चाललाय पाठीमागे. बॅटच्या साह्याने इथे रन मिळत असताना शिवमला आणि आराध्या स्पोर्ट्स पाटणोली संघाला देखील. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहूया हा चेंडू काय घडलं. यॉर्कर लाईनचा बॉल जाता जाता आपण पाहतो बॅटला ब्रश झाला. लेग स्लिप होती, त्याला चकवून बॉल सीमारेषेच्या बाहेर गेलाय. 26 धावा धाव फलकावर होत आहेत. 26 for 6. 11 बॉल आहेत. 11 बॉल मध्ये 4-5 जरी षटकार आले तरी देखील चांगली धावसंख्या उभारली जाऊ शकते. बघा, घनश्यामजी पाटील, अरुणजी पाटील, योगेशजी पाटील, तुलसीरामजी पाटील यांच्याकडून मात्र आग्र्यावरून, खास करून दिल्ली आग्र्यावरून ते या सामन्याचा आनंद घेतात. त्यांच्या वतीने बोर्ले संघासाठी शुभेच्छा आल्यात. त्यांचा आपण मनापासून आभार व्यक्त करूया. संतोष महाराज पाटील यांच्याही वतीने बोर्ले संघासाठी शुभेच्छा आल्यात. त्यांचेही मनापासून आभार. हो, चांगला चेंडू पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा रायझिंग डिलिव्हरी, हलकीशी उसळी घेत असताना हो बघा बॅटच्या खालून निघून गेला. अंदाज आला नाही शिवम दमडेला या चेंडूचा. भूषण पाटील इम्प्रेस करतोय. डॉट चेंडू येतोय. 26 धावा 6 विकेट्स आराध्या स्पोर्ट्स पाटणोली. ओहो, सेकंड अटेम्प्ट मध्ये संदेश पाटील आज फेविकॉलच लावून आले हाताला. एकही झेल सुटला नाही त्यांच्या हातातनं. जेव्हा जेव्हा चेंडू त्यांच्याकडे गेला तेव्हा तेव्हा त्यांनी 100% तो पकडला आणि विकेट मध्ये मात्र कॉन्ट्रीब्यूट दिलाय. फलंदाज बाद होतोय. 7वा धक्का लागतोय. ऍक्शन रिप्ले आपण पाहूया. वेगवान बॉल होता, थोडासा शरीरापासून दूर ठेवला होता. सोडून दिला असता तर कदाचित बाईट मिळाला असता. मात्र जाता जाता बॅटला ब्रश झाला आणि संदेश पाटील यांनी सेकंड अटेम्प्ट मध्ये बॉलवर झडप घातली. बघा, पहिला ऑफिशियल कॉल अंडर 19 नावा आणि वोडाफोन वहाळ
हे षटक संपल्यानंतर आपल्याला व्यासपीठावर यायचंय आणि 5 षटकं संपल्यानंतर आपला टॉस होईल. जर एखादा कर्णधार उपस्थित नसेल आणि समोरचा असेल तर उपस्थित कर्णधाराला टॉस विन दिलं जाईल आणि दोन्ही कर्णधार नसतील आणि सेकंड इनिंगचा पहिला बॉल जर पडला तर षटकांची संख्या कमी केली जाईल, याची आपण नोंद घ्या. अंडर 19 नावा आणि वोडाफोन वहाळ परत आपल्याला सूचना होणार नाही, याची आपण नोंद घ्या. उपस्थित राहायचंय. खोला टाकलेला चेंडू ऑन साइडला या बॉलला मात्र खेळून काढलाय. टू बाउन्स. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते मिड विकेटला. सिद्धांत तांडेल. त्या दरम्यान 1 धाव मिळते. भूषण पाटीलने आतापर्यंत 4 चेंडू हाताळलेत, 5 धावा दिल्यात, 1 विकेट त्याच्याही खात्यामध्ये. आपण पाहिलं प्रणय तर प्रत्येक गोलंदाजाने विकेट घेतली आज. दर्शनने 3, प्रतीकने 1, शुभमने 2 विकेट घेतल्यात आणि आता भूषणने देखील 1 विकेट घेतली. इथे अजून एका विकेटची संधी. बॉल हवेत. बॉल आता दनी सटलाय. दुसरी विकेट भूषणच्या खात्यामध्ये येता येता राहिली. बघा अक्षय, बघा आम्हाला माहिती मिळते की या सीझन मध्ये भरपूर कॅचेस ड्रॉप केल्यात. 14वी कॅच ड्रॉप झाले. बघा त्यांच्या टीमकडे सगळा रेकॉर्ड आहे. टिपले ते किती माहिती आहे का? ते नसेल माहिती, सोडलेले माहिती आहेत. डॉट चेंडू आलाय, त्याच दरम्यान षटक संपलंय 4थं आणि धावफलकावर धावा आपल्याला पाहायला मिळतात त्या 29 धावा, 7 विकेट्स गमावत. कारण 24 लाईव्ह इव्हेंट्स ही एक फॅमिली आहे. संदेशजी पाटील यांच्या नेतृत्वामध्ये अनेक मेंबर त्यांचे आहेत जे जबाबदारी 24 लाईव्ह इव्हेंटची पार पाडत असतात आणि त्यांच्याच माध्यमातून पुरस्कृत केलेला संघ ॲज अ फॅमिली म्हणून बोर्ले संघाला ते नेहमीच हाताळत असतात. संदेशजी पाटील त्यांचं योगदान महत्वाचं, त्यांना इतर सर्वांची देखील खूप चांगली साथ मिळते. शेवटचं षटक आता निर्णायक आहे. कोणाच्या खांद्यावर जबाबदारी दिली जाणार? टॉप ऑर्डर कोलॅप झाली, मिडल ऑर्डर कोलॅप झाली, लोअर मिडल ऑर्डर. अक्षरशः आता लोअर ऑर्डरवर पाटोली संघाचं भवितव्य या सामन्याचं किंवा पहिल्या इनिंगचं काय असणार आहे ऍटलिस्ट. चला स्पीडअप करायचं सामन्याला. चला वोडाफोन वहाळ संघाचे संगणक आलेले आहेत. तर अंडर 19 नावा आपल्याला विनंती आहे की लवकरात लवकर आपण यायचं आणि जर दुसऱ्या इनिंगचा पहिला चेंडू पडला आणि आपण आला नाहीत तर आपल्या विरुद्ध वोडाफोन वहाळ संघाला टॉसविन दिलं जाईल, जे मगाशी आपण जयमान खारकोपरला दिलं होतं अगेन्स्ट MVV धाकटीजोई. आला असेल तर रिपोर्ट करा. व्यासपीठावर असं नसतं वा, VIP आपल्याला ट्रीटमेंट मिळेल व्यासपीठावर. हो इथे पाठीमागे स्कूप करायचा होता, डील स्कूप, आणि इथे संदेश पाटील यांचं जरी खातं कसं रिकामं राहील, त्यांच्याही खात्यामध्ये विकेट आली आहे. रिषभ पाटीलने झेल टिपलाय. तिसरा झेल आजच्या या इनिंग मधला. क्या बात आहे. संदेश पाटील यांनी 3 झेल टिपल्यात, दोघांनी मिळून 6 झेल टिपल्यात आणि सर्वच खेळाडू प्रणय झेलबादच झालेत या इनिंग मधले. संदीप पाटील आहेत नॉन स्ट्राईकला. नवीन बॅटर आलेत ते प्रणित पाटील. संदेश पाटील पहिल्याच बॉलवर त्यांना यश मिळाले. 29 ला 8. सध्या आराध्य स्पोर्ट्स पाटणोली संघर्ष करतोय आणि पूर्णपणे बॅकफुटला येतो. काहीतरी तर धावफलकावर पाहिजेत की गोलंदाजांना मार्जिन मिळेल दुसऱ्या इनिंग मध्ये. त्यांना वाचवण्यासाठी धाव्या तर हव्यात धावफलकावर आणि त्या उभारण्याची जबाबदारी या 2 फलंदाजांवर. 5 चेंडू शिल्लक आहेत. हो आतली कडा लागली. बॉल पाठीमागे मिसफील्ड होत असताना 1 धाव मिळते या ठिकाणी. कीपर फ्लायस्लिपला बेट केलं. लेग स्लिपचा क्षेत्ररक्षक आला. फ्लायस्लिपचा क्षेत्ररक्षक आला लेग स्लिपला आणि त्याने चेंडूला मात्र अडवलंय. सिंगल मिळाली. धावफलकर धावा होत आहेत त्या 30 रन्स. 4 बॉल शिल्लक पूर्वार्धामधील. हो समोर डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न आणि स्ट्रेट टू द फिल्डर. ऋतिकला आपण पाहिलं आणि 9वा धक्का आराध्य स्पोर्ट्स पाटणोलीला. संदेश पाटील यांच्या खात्यामध्ये दुसरी विकेट आपल्याला जाताना पाहायला मिळते. आता शेवटची जोडी मैदानामध्ये अभिषेक पाटील. ऑलआउटचा धोका तर आहेच. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 30 ला 9 सध्याच्या घडीला. निराशाजनक कामगिरी आराध्य स्पोर्ट्स पाटणोली संघाची राहिली. कोणताही फलंदाज मोठी इनिंग नाही खेळू शकला. 2 फलंदाज आहेत राकेश आणि तन्मय, ज्यांनी 10 धावांचं योगदान दिले. त्या बाकीच्या सर्व फलंदाजांनी त्याच्या खालचंच योगदान दिले, अगदी सिंगल डिजिट मध्ये.
त्या दोघांची म्हणूनच 20 धावा आहेत. प्रणय आणि संघाची टोटल 30 आहे. आणि एक्स्ट्रा रन एक पण नाहीये. डॉट चेंडू, एकही एक्स्ट्रा आली नाहीये या इनिंग मध्ये. वाईड नाही, नो बॉल नाही, लेग बाय नाही, बाईज नाही, काहीच नाही. खोला टाकलेला चेंडू मिडविकेटच्या दिशेने बॉलला टोलवलंय. दुसरीचा प्रयत्न आणि कलेक्शन खराब. ऑल आउट झाले असते. आता थोडीशी इजा आपण पाहतोय. जोरात लागलाय चेंडू संदेश पाटील यांना. एक सिंगल मिळते. धावफलक झाले ते 31. शेवटचा बॉल. शेवटचा बॉल पाठवलाय सीमा पार. फायटिंग टोटल उभारली आहे. धावफलकावर धावा लागल्यात त्या 37 धावा, 37 रन्स आणि 38 रनचं लक्ष असणार आहे. जाऊया आपण टॉस साठी, जिथे शानजी पाटील सर जोडले जातील. धन्यवाद युवराज माली सर. आपण नाणेफेकी जाऊया. ओडापण वहाल वर्चेस अंडर 19 हवा दोन्ही संघाचे संघनायक आलेले आहेत. तर मी आनंद बुवा यांना विनंती करतोय की आपण यायचं आहे. आपल्या शुभ असते तर नाणेफेकी होईल. न्हावा वर्सेस वहाल अशी नाणेफेकी होत आहे. आनंद बुवा पाटील यांच्या शुभ हस्ते इथं नाणेफेकी होत आहे. इथं नाणेफेकी होत आहे. नक्कीच नाणेफेकीचा कॉल वडापाव वहाल तर्फे गेलेला आहे. तर आपला निर्णय लगेच चालवायचा आहे. फिल्डिंग नक्कीच क्षेत्ररक्षण स्वीकारले. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा असतील दोन्ही संघांना. तर पुन्हा एकदा जाऊया समायोजन तिकडे. आमचे म्हात्रे सर जॉईन होतील आपल्याशी. धन्यवाद युवराज माली सर. धन्यवाद युवराजजी माली. आपण लगेच मॅचला सुरुवात करायची. चला बॅट्समन मैदानात उतरायचं आहे तुम्हाला. बोर्ले संघाचे सलामीवीर फलंदाज, तुम्हाला विनंती असेल की आपण ताबडतोब मैदानात उतरायचं आहे. 24 लाईव्ह इव्हेंट्स बोर्ले टीमची सलामीची जोडी मैदानात दाखल. संदेश पाटील आणि त्याच्या जोडीला छांबो. प्रफुल्ल पाटील, संदेश पाटील ही जोडी मैदानात दाखल. खरं तर 24 इव्हेंट्स लाईव्ह इव्हेंट्सच्या नावाने ह्या संघाला तुम्ही सातत्यानं ग्रामीण विभागामध्ये खेळताना पाहता. आज त्यांच्या विरोधात आराध्या स्पोर्ट्स पाटणोली, आराध्या फार्म, खरं तर अनिरुद्ध पाटील यांच्या मुलीच्या नावानं हा आराध्या स्पोर्ट्स पाटणोली संघ मैदानावर खेळतोय. अवघ्या छोट्या धावांचं आव्हान आहे. 38, फक्त 38. आनंदबुवा पाटील, सांगडे, रंगनाथजी पाटील या मॅचचा आनंद घेतात. थोडंसं दुःख झालं खरं तर दुसऱ्या सामन्यामध्ये त्यांचा संघ पराभूत झाला. थोडीशी निराशा झाली असेल, परंतु आज त्यांच्याच गावाजवळचा बोर्ले संघ मैदानावर खेळतो, त्यामुळे त्यांचाही खेळ पाहणं हे त्यांना गरजेचं आहे. तर जाऊया प्रेझेंटेशन बॉक्समध्ये, स्वागत कक्षामध्ये. नक्कीच सर आनंदबुवा पाटील यांचा इथं आगमन झालेलं आहे. त्यांचा शुभ सत्कार इथं असेल. आमचे मुख्य आयोजक अमितदादा पाटील यांच्या शुभ हस्ते त्यांचा इथं शुभ सत्कार होत आहे. आनंदबुवा पाटील खरं तर सांगडे गावातील एक टेनिस क्रिकेटची प्रचंड आवड असणारी व्यक्ती आणि त्याचबरोबर एक यशस्वी आयोजक देखील आहेत. येणाऱ्या मार्च महिन्यामध्ये सांगडे गावामध्ये देखील रजनी स्पर्धेचं आयोजन तुम्हाला पाहायला मिळेल. आनंदबुवा पाटील यांचं शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावर. धन्यवाद सर.
कॅमेरामॅन बाम, मिस्टर बाम, कॅमेरामॅन, गेम इज ऑन, लेट्स प्ले. हो, पहिलाच बॉल अगदी खोलात फेकला होता. गोलंदाज योगेश पाटील. वायकीचं हे षटक तुम्हाला पाहायला मिळेल आराध्य स्पोर्ट्स पार्टनर टीमच्या वतीनं. योगेश पाटील. तर फलंदाज तुम्हाला आता चांगबो सोबत संदेश पाटील सलामीला आलेला फलंदाज. पहिल्या बॉलवर एक सिंगल. आडव्या वाटणे केलेला प्रयत्न संदेशनं, हा मात्र थोडेसा 30 यार्ड सर्कल मध्ये चेंडू थांबलाय, फेकलाय, तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट केली आहे. संदीप होता त्या ठिकाणी आराध्य स्पोर्ट्स पाटणोली. खरं तर हे देखील चांगले आयोजक आहेत. पहिल्यांदा पहिल्या वर्षामध्ये आराध्य ट्रॉफीचं जबरदस्त आयोजन पाटणोली गावमध्ये तुम्ही पाहिलं असाल. अप्रतिम आयोजन. अनिरुद्ध पाटील, त्यानंतर या गावच्या पहिल्या सरपंचा सौभाग्यवती विनंतीताई मोहन पाटील, त्यांचा हा संघ. वाईडिश लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे. हो, टेक ऑन द कॅच, जर्सी नंबर 33 टिपतो जेल राकेश. पहिला विकेट डाऊन. राकेश कातकरी या ठिकाणी वाईडिश लॉंग ऑनला. बघा 38 धावा जरी असल्या ना तरी आराध्य स्पोर्ट्स पार्टनर टीमची गोलंदाजी बहरली ना तर एक कठीण आहे. आणि तिथे मात्र विकेटही कोणाचा मिळालाय? छांबोचा. त्यामुळं हा महत्वाचा गडी प्रफुल्ल पाटील बाद झालाय. कारण बोर्ले टीमचं जे सर्व काही अवलंबून असतं ना धुरा या चांबोवरच. अनेक अशा स्पर्धा आल्यात की प्रफुल्ल पाटील बाद झाल्यानंतर बोर्ले संघ मग अडचणीत येतो. कधी कधी बॉल टू रन देखील निघत नाही. अशा परिस्थितीत बऱ्याच वेळा या संघाला आपण पाहिलं खेळत असताना. परंतु इथे आता मी नेहमीच म्हणेन की एका खेळाडूवर अवलंबून न राहता 11च्या 11 खेळाडूंचं योगदान असणं फार गरजेचं आहे. त्याच वेळी तुम्ही संघ विजेता होतो, संघ जिंकत असतो. एका खेळाडूवर निर्भीड न राहता 11 खेळाडूंनी चांगली कामगिरी करणं योग्य असते. मात्र नवीन फलंदाज मैदानात येतोय ऋतिक पाटील. ऋतिक ऑन स्ट्राईक. गोलंदाज योगेश पाटील. फुलर लेनचा बॉल, फुलटॉस बॉल, सिलिमिट ऑफला. गुड फिल्डिंग. बरोबर. आता मात्र या 24 लाईव्ह इव्हेंट्स बोर्ले संघाला पहिल्यापासून सुरुवातीपासून योगेश पाटीलच्या षटकानं बांधून ठेवलंय. प्रत्येक खेळाडू आता 100% इफर्ट देण्याच्या तयारीत आहे. समोर दिला, चूक केली. समोर दिलेल्या बॉलला प्रत्युत्तर दिलंय या बॅट्समन ऋतिक पाटीलनं. सरळ आमच्या व्यासपीठाच्या दिशेनं ठोकलाय षटकार. 6 धावा आल्यात. षटकार आलाय. अगोदर चांगल्या धावा आपण पाहिलं, चांगले चेंडू फेकले होते. हा थोडासा मागे ठेवला. पुन्हा एकदा इनसाइड आउट. जबरदस्त फलंदाजी. इनफिल्ड अगदी इनसाइड आउट खेळला. 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून गॅप मधून चेंडू निघालाय. हा खणखणीत चौकार. ऋतिक पाटीलचं कौतुक करावं लागेल. 2 बॉल मध्ये 10 धावा वसूल केल्या त्यानं. सुरुवातीला थोडासा चाचपडत खेळत होता संदेश पाटील आणि त्याचबरोबर प्रफुल्ल पाटील चांबो. परंतु चांबोची विकेट गेल्यानंतर आता नवीन आलेला ऋतिकनं 2 बॉलवर 10 वसूल केल्या आणि पहिल्याच ओव्हरमध्ये 12 धावा लागल्यात. यानंतर वोडाफोन वहाळ आणि अंडर 19 नावा या 2 संघामध्ये आपल्याला एक लढत पाहायला मिळेल. वहाळ म्हटलं तर सूरज घरात या टीमचे बिग सपोर्टर्स संदीप पाटील देखील असतील या मॅचचा आनंद घेण्यासाठी. सूरज घरात स्मृती आपण पाहिलं या स्पर्धेचे मुख्य आयोजक सागर घरात बिग सपोर्टर आहेत ही सारी मंडळी. परंतु तो संघ उतरेल जासई मैदानावरून तो आज खेळून आला इकडे. बघा 2-2 रजनी स्पर्धेमध्ये खेळतायत आजकालचे संघ. एवढा क्रिकेट वाढलाय. मोरावे पण गेली पहिलाच सामना पराभूत झाले आणि तिकडे जासई मैदानावर अनेक असे संघ आहेत. नावा देखील अंडर 19 नावा देखील संघ खेळून आलाय. म्हणजे आजकाल आपण बघितलं तर 2-2 स्पर्धेमध्ये एक संघ खेळतो एका रात्रीमध्ये. किती धावपळ आहे ते प्रत्येक खेळाडूंची. पहिला ओव्हर 12 धावा. सेकंड ओव्हरला सुरुवात तन्मय पाटील येतोय. हो, लवली बॉल. तन्मय पाटीलचा हा पहिला चेंडू डॉट खेळत असताना फलंदाज संदेश पाटील.
जीविका वॉटर सप्लायरचे ओनर तन्मय पाटील. खरं तर त्यांची एक कंपनी आहे जीविका वॉटर सप्लायर्स. ओहो, ग्रेट डिलिव्हरी. ही ओळख आहे तन्मय पाटीलची. तन्मय पाटील एक उत्कृष्ट फलंदाज आहे. फलंदाजीला येताना त्याने एक लॉंग षटकार देखील तुम्हाला ठोकताना त्याला पाहायला मिळाला, परंतु त्यानंतर मात्र गोलंदाजीसाठी आला. 2 बॉल डॉट फेकलेत. चांगली गोलंदाजी संदेश पाटील समोर करत असताना आता थोडासा मागे ठेवला, त्याचं उत्तर मिळालं. संदेश पाटीलनं लेट कटच्या स्वरूपात कव्हर ड्राईव्हचा हा टोला लगावला. 4 धावांसाठी चौकार. इथे काय घडलं तर शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ ठरली. ताकदीचा वापर नव्हता, फक्त या ठिकाणी तंत्रशुद्ध असा स्ट्रोक पाहायला मिळाला. वाट पाहिली, गॅप मध्ये फक्त ढकलण्याचा चेंडू प्रयत्न केला, तिथे मात्र चौकार आला. धावसंख्या 16 या आकड्यावर करायचे आहेत. टोटल 38. 16 धावा धावफलकावर लागल्यात. दुसऱ्या सत्राचा खेळ सुरू आहे. भेटला तिथेच आहे बॉल. चला, यांना महाशिवरात्री नाही आज. फुल्लरलेनचा बॉल अगदी खोलात वेगलाय. फक्त टायमिंग आपण बघितलं तर डिफेन्सिव्ह स्ट्रोक एक सिंगल आली आहे. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या धावफलकावर पुन्हा एकदा वाढेल. 17 धावा, 1 गडी बाद. चेंडू आणि धावांचं अंतर बघायचं झालं तर 20 चेंडू आणि आता 21 धावा. हे इक्वेशन, हे समीकरण आज स्क्रीनवर तुम्हाला पाहायला मिळतोय. 24 इव्हेंट लाईव्ह. फुल्लर लेनचा बॉल वेग प्रचंड होता. भन्नाट वेगानं तन्मयनं हा बॉल फेकला होता. फलंदाजाला वेळही मिळाला नाही, एवढ्या लवकर निघून गेला चेंडू आणि त्याच कारणानं डॉट बॉलची समाप्ती झाली आहे. बघा, यष्टीरक्षक देखील थोडासा चुकला होता. त्या पद्धतीनं प्रचंड वेग, तीव्र वेगानं फेकलेला बॉल तन्मयनं. हा, ही आडव्या बाटने केला. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. आता क्षेत्ररक्षकाला धावावं लागेल चेंडू अडवण्यासाठी. अगदी प्रयत्न अटूट होते, परंतु चेंडू निघून गेला. सीमारेषेच्या पलीकडे आलाय आणखी एक चौकार. चौकार ठोकणारा फलंदाज ऋतिक पाटील. ऋतिकचं कौतुक केलं जाईल. आज बोर्ले संघातून खेळत असताना 2 चौकार 1 षटकार. काय कामगिरी राहिली आहे ऋतिकची. बाद झाल्यानंतर आज ऋतिकनं खरं तर ही पूर्णपणे खेळी सांभाळली. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 21 धावा धावफलकावर लागल्यात. आता येणारे 18 बॉल आणि 17 धावांची आवश्यकता. परंतु इथे आराध्य स्पोर्ट्स पाटणोली संघाच्या आता एका गोलंदाजाने अशी गोलंदाजी करावी लागेल ना की या मॅच मध्ये थोडीशी कलाटणी निर्माण होईल. आपल्याकडे मॅच जिंकवण्याचा आता मात्र पूर्णपणे प्रयत्न करावा लागेल. रतीश पाटील येतोय. बेस्ट एडिटर म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं रतीश पाटील. ज्या वेळी आराध्य स्पोर्ट्स पार्टनर टीमच्या स्पर्धा असतात स्वतः बॅनर एडिटिंग करत असतो. खूप मोठं योगदान त्याचं राहिलंय आणि तेवढाच चांगला अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. तो येतो आता गोलंदाजीसाठी. क्या रतेश या मॅच मध्ये शिरकाव करेल, आपल्या संघाला करून देईल. कारण 18 बॉल 17 म्हटलं तर धावा कमी आणि चेंडू जास्त, हे समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय. 18 बॉल 17ची गरज. गोलंदाज रतेश, त्याच्या समोर मात्र संदेश पाटील. आई एक्वेरा इव्हेंटचे सर्वे. पहिल्याच बॉलवर संदेश पाटीलचा तडाखा. आई एकविरा इव्हेंट लाईव्ह बोर्ले टीम साठी आलेला हा उत्तुंग षटकार. षटकार आला आणि 24 इव्हेंट्स लाईव्ह. बोर्ले नीड to 11 runs from 17 balls. एक सिंगल आली आहे. संदेश पाटीलचा तडाखा पाहायला मिळाला. खरं तर प्रणय संदेश पाटीलनं 1 चौकार 1 षटकार ठोकलाय आणि खास करून त्याच्या जोडीला ऋतिक पाटील.
दोघांनी केलेली कामगिरी या बोर्ले संघासाठी आजच्या रात्रीमध्ये या पहिल्या मॅच मध्ये अप्रतिम राहिली आहे. कव्हर ड्राईव्ह अप्परकट न खेळला, क्षेत्ररक्षक वेगानं जातोय, चेंडू अडवणार, तोपर्यंत चेंडू निघून गेला वेगानं. ऋतिकच्या बाट मधून अजून एक दर्जेदार चौकार. संघाची धावसंख्या टोटल जाऊन पोहोचली ती 32 या आकड्यावर. आता फक्त आणि फक्त 6 धावांची आवश्यकता. आराध्या स्पोर्ट्स पार्टनरी टीमनं आज फलंदाजीतून निराशा केली, तदनंतर मात्र गोलंदाजीतून देखील निराशा होताना पाहायला मिळते. तिसरं षटक म्हणजेच आता 6 धावांची आवश्यकता आहे. रतेश पाटीलचं हे षटक. लास्ट काही चेंडूंचा खेळ बाकी असेल. ओ क्लीन बोल्ड, आडव्या बॅट न खेळला, क्रॉस बॅट न खेळण्याचा प्रयत्न केला आणि यष्टी वध्वस्त मदळी केली ती म्हणजेच रतेश पाटीलनं ऋतिकची. चला बॅट्समन लगेच रेडी राहायचं आहे. फक्त 6 धावांची गरज आहे. धावा कमी, चेंडू जास्त. 24 इव्हेंट्स. गुड बॅटिंग ऋतिक. टाळ्यांच्या प्रचंड आवाजानं त्याचं स्वागत केले, कारण 7 बॉल मध्ये 18 धावांची खेळी. बेहतरीन बल्लेबाजी. बोर्ले संघ आता जवळजवळ विजयाच्या उंबरट्यावर आहे असं म्हणावं लागेल, कारण चेंडू मोठ्या प्रमाणात आहेत. 14 चेंडू आहेत आणि 6 धावांची आवश्यकता. मात्र मगाशी 12 बॉल मध्ये 7 धावा देखील डिफेन्स झाल्या या मैदानावर. जय चेरोबा सांगरेट संघानं हा मात्र खोलवर पद्धतीचा बॉल, चांगला चेंडू फेकला गेलाय. गोलंदाज रतेश पाटीलच्या गोलंदाजीतून. वेळ निघून गेल्यानंतर हे चेंडू तुम्हाला अगदी चांगले पाहायला मिळत आहेत. सुरुवातीपासून जर चांगले चेंडू डॉट विकेट मिळाले असते तर कदाचित ते चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं. आराध्या स्पोर्ट्स पाटणोली टीमचा गोलंदाज रतेश पंचांना पार करून चेंडू फेकतोय. हाही ब्लॉक हॉल मध्ये बॉल. अगदी चांगले चेंडू फेकले रतेशनं. यानंतर नवीन आलेला बॅट्समन भूषण पाटीलसाठी भूषणनं दोन्ही बॉल डॉट केला आणि त्यानंतर पाहता पाहता या षटकाचा देखील खेळ समाप्त झाला. 12 चेंडू 6 धावा. यानंतर बघा टॉस झालेला आहे. टॉस जिंकणारा संघ वहाळ, वोडाफोन वहाळ टीम. फिल्डिंग घेतली तर तुम्ही जसा सामना संपेल, खेळाडू बाहेर निघतात ना निघतात तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पोहोचायचं आहे. या स्पर्धेचा नियम सांगतो तुम्हाला. जर मैदान मोकळा झाला आणि तुम्ही मैदानात उतरले नाहीत तर तुम्हाला 2 धावांची पेनल्टी मिळेल. प्रत्येक संघाला ही सूचना आहे. 11:40 झालेत. घड्याळामध्ये आपण पाहिलं तर अजूनही फ्रेश सामने बाकी आहेत. रोहन गायकर दहिवली यांच्याकडनं देखील या स्पर्धेसाठी शुभेच्छा. अमितजी पांडे यांची स्पर्धा आणि खरं तर त्यांच्याकडे शुभेच्छा येत आहेत. आणि आमचे 24 लाईव्ह इव्हेंटचे बेस्ट एडिटर बॅनर बनवणारे राहुल महाडिक नेहमीच हे देखील खरं तर स्पर्धेचा आनंद घेत असतात. हो हो, गॅप मध्ये अगदी फ्लाय स्लिप आणि सेकंड स्लिपच्या मधून चेंडू गलीच्या दिशेने निघून गेलाय. आलाय चौकार. फक्त 2 धावांची आवश्यकता. संदेश पाटील आज मात्र या मैदानावर खूप जबरदस्त कामगिरी करतोय. फक्त 2 धावांची आवश्यकता. ओनली 2 रन रिक्वायर्ड फॉर विन. 24 लाईव्ह इव्हेंट्स. बोर्ले संघाला 2 धावांची विजयासाठी गरज. गोलंदाज राकेश कातकरेचा मात्र हा चेंडू डॉट जातोय. मॅच मध्ये कोणत्याही प्रकारची चुरस नाही. मॅच मध्ये कोणत्याही प्रकारची मज्जा नाहीये, कारण थोडासा एकतर्फी सामना तुम्हाला पाहायला मिळतो. 2 धावांची आवश्यकता. अजून एक षटक बाकी आहे. 10 बॉल 2 धावा म्हटलं तर औपचारिकता शिल्लक मॅच मध्ये. ओनली प्रोसिजर नाव रिमेनिंग पेंडिंग. हो, डायरेक्ट हिट. गुणवत्ता दाखवतो या ठिकाणी. फक्त मॅच जरी हातातून निघून गेला असला तरी तन्मय मात्र आपण पाहतोय
शुभम दमडेनं हा डायरेक्ट हिट केलाय. ही तुमच्याकडे असणारी कला कौशल्यता ती प्रेक्षकांना दाखवत असताना वेळ निघून गेलाय, त्यामुळं मॅच मध्ये मजा नाहीये. 2 धावांची फक्त गरज आहे आणि या औपचारिकता असताना फक्त खेळाडू आता त्यांची कला कौशल्यता गुणवत्ता प्रदर्शित करत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. रिषभ पाटील जातोय मैदानात. 2 धावांची आवश्यकता आहे. जोपर्यंत टार्गेट चेस होत नाही, परंतु संदेशचं देखील कौतुक केलं. 17 धावा 10 चेंडूमध्ये संदेश पाटीलचं योगदान. आणि हा लगावलाय विजयी टोला. उत्तुंग षटकार. 24 लाईव्ह इव्हेंट बोर्ले संघ विजयी. हार्दिक अभिनंदन आणि हार्दिक आभार मानूया आराध्य स्पोर्ट्स पाटणोली संघ. तुम्ही या स्पर्धेमध्ये सहभागी झालात, परंतु तुम्हाला या स्पर्धेतून बाहेर जावं लागतं, पराभूत व्हावं लागतं. त्याबद्दल तुमचेही आभार. रंगनाथजी पाटील आपलं मनापासून आभार. आनंदबाबा पाटील आपलंही मनापासून आभार. या खरं तर स्पर्धेमध्ये या व्यासपीठावर तुम्ही आमच्या विनंतीला मान देऊन उपस्थित राहिलात, त्याबद्दल मनस्वी आभार. चला मॅचला सुरुवात करायची आहे. वोडाफोन वहाळ संघ मैदानात उतरलाय, क्षेत्ररक्षण स्वीकारलाय. हा मैदान म्हटलं तर त्यांच्यासाठी देखील लकी मैदान